नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, दर्शवेळा अमावास्या म्हणजेच अगदीच की मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार झाला की लगेचच दुसऱ्या दिवशी अमावास्या येत आहे. ह्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. तर बघा, पितरांना समर्पित कोणकोणत्या सेवा, अगदीच तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष वाढलेला आहे, गृहदोष वाढलेला आहे, घरात खूप सारी कटकटी भांडणं होत असतील, तर या दिवशी बघा, दर्शवेळा अमावास्या या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. अगदीच की तुमच्या घरात खूप सारी नेगेटिव्हिटी आहे, कटकटी भांडणं होत आहेत, कोणाचंच कोणावर पटत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. आणि बघा, ह्या दिवशी अगदीच की अमावास्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदीच की सेवा करायची असते. जी की कशी की बघा, आपल्या घरात जोपर्यंत आपल्या घरातली दरिद्रता जात नाही, नेगेटिव्हिटी जात नाही, तोपर्यंत आपल्या घरात माता लक्ष्मी आगमन करत नाही किंवा घरात अखंड राहत नाही, टिकून राहत नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी म्हणजेच की अमावास्येच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. तर ते उपाय कोणते, तर त्याबद्दलच इन डिटेल माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अमावास्या ही शुक्रवारी पहाटे चालू होणार आहे, पहाटे 5 वाजता चालू होणार आहे, जे की दुसऱ्या दिवशी शनिवारी 7:13 संपणार आहे. तर आपल्याला या दिवशी उपाय करायचे आहेत. अगदीच की बघा, अमावास्या ही शुक्रवारी सकाळी म्हणजे पहाटे चालू होणार आहे, म्हणजेच पूर्ण दिवस अमावास्या असणार आहे. त्यामुळे अगदीच की या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता. तर बघा, आपल्याला सुरुवातीला तर बघा, आपण की अमावास्या आली की घरातील डीप क्लिनिंग करत असतो. तर बघा, अगदीच की आदल्या दिवशी गुरुवार आहे, मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे त्या गुरुवारच्या आधी आपण सर्व काही डीप क्लिनिंग करणारच आहोत. पण बघा, अगदीच तुम्ही बुधवारी सर्व काही करून ठेवा. अगदीच मार्गशीर्षचा गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची असते, लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं. त्यामुळे आधीच सर्व काही करून ठेवा. जरी बाकीचं काही राहिलं तरी अमावास्येच्या दिवशी जे काही घरातलं मग काही कारणांमुळे जर तुमच्याकडून राहून गेलं, तर अमावास्येच्या दिवशी बघा, घर अगदी क्लीन करायचं आहे. जे काही जाळं जळमट आहे तर ते झाडून घ्या. त्यानंतर बघा, अगदीच तुमच्या घरात तुटकी फुटकी भांडी आहेत, चपला आहे, चपला खूप मोठी दरिद्रता आहे, तर ते बाहेर काढा. त्यानंतर बघा, अगदीच की फरशी पुसत असताना खडमीठ, गोमूत्र हे सर्व काही टाकून, हळद वगैरे टाकून फरशी वगैरे पुसून घ्या. आणि या दिवशी दर्शवेळा अमावास्या या दिवशी पितरांची सेवा बघा, प्रत्येक महिन्याची अमावास्या येते तर ती पितरांना समर्पित असते. त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात. त्यामुळे बघा, अगदीच की सकाळी सर्व काही झाल्यानंतर देवपूजेच्या आधी आपल्याला पितरांच्या नावे पितृस्तुती स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. अगदीच दक्षिणेला तोंड करून एक अगरबत्ती लावा. बघा, एक सेपरेट दिवा आपण केलेला असतो की पितरांना तो दिवा आपण लावत असतो प्रत्येक महिन्याला, किंवा अगदीच रोज जरी तुम्ही सेवा करत असाल तरी सुद्धा आपण ते पितृस्तुती स्तोत्र म्हणायच्या आधी आपण नक्कीच दिवा अगरबत्ती प्रज्वलित करूनच वाचायला बसत असतो. किंवा कोणी तर फक्त की सेवा केली जाते, अगदीच अमावास्येलाच फक्त दिवा किंवा अगरबत्ती त्यांच्या नावे म्हणजे दीपदान केलं जातं काहींच्या घरी. तर बघा, अगदीच की तुम्ही सकाळी देवपूजेच्या आधी दक्षिणेला तोंड करून बसा. धूप म्हणजेच एक दिवा प्रज्वलित करा, दक्षिणेला तोंड करून अगरबत्ती लावा. आणि पितृस्तुती स्तोत्र किंवा पितृ अष्टकची सेवा झाल्यानंतर आपल्याला बघा, हातपाय धुवायचे आणि नंतर आपले देवपूजा करायची आहे. तर बघा, पितरांच्या नावे ही सेवा आवर्जून करावी. अगदी सकाळी दिवा लावणं नाही शक्य झालं तरी संध्याकाळी तुम्ही नक्कीच आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं दक्षिणेला तोंड करून सुद्धा एक दिवा नक्कीच लावू शकता. त्याचबरोबर येतं की या दिवशी बघा, अमावास्येच्या दिवशी हा दिवस शुक्रवारचा दिवस पूर्ण दिवसभर अमावास्या असणार आहे. अगदी सकाळीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण त्याचबरोबर बघा, संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळात अगदीच तुम्ही जे काही अमावास्येच्या सेवा असतात तर ते सर्व काही करून घ्या बाकीच्या. बघा, त्याचबरोबर येतं की पितरांच्या नावे आपल्याला या दिवशी दान धर्म सुद्धा करायचा असतो. अगदीच तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकता. त्यानंतर अगदीच मंदिरात वगैरे तुम्ही अन्नदान करू शकता. त्याचबरोबर बघा, जे काही ब्राह्मण येतात तर त्यांना सुद्धा तुम्ही नक्कीच हिरण्यदान देऊ शकता. हिरण्यदान म्हणजेच 2 जानवे जोड द्यायचे असतात, यथाशक्ती दक्षिणा द्यायची असते आणि 1.25 पावशेर पेढे असं आपल्याला ब्राह्मणांना दान करायचं असतं. तर बघा, जेव्हा आपण हिरण्यदान करतो, कितीही तुमचा प्रखर पितृदोष असू दे तरी सुद्धा तो मोठ्या प्रमाणात हळूहळू कमी व्हायला लागतो. तर प्रत्येक महिन्यालाही तुम्ही बघा हिरण्यदान करत असाल तर तुम्हाला नक्कीच अनुभव आलेला असेल. खूप
म्हणजे महत्त्वाची ही सुद्धा सेवा आहे बघा. ज्यांना प्रखर पितृदोष असतो ना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो. मग संतती बाबत असू देत किंवा नोकरी संदर्भात असू देत किंवा शिक्षणाबाबत असू दे, लग्नाबाबत असू देत, खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो किंवा पैशाची वारंवार चणचण भासत आहे. ह्या सर्व गोष्टी बघा तुमच्याही घरात वारंवार कटकटी भांडणं होत असतील तरी सुद्धा तुम्हाला प्रखर पितृदोष मानला जातो. त्यामुळे अगदीच की तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्ही नक्कीच या दिवशी पितरांच्या नावे अन्नदान करू शकता, पितृस्तुती स्तोत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर येतं की संध्याकाळी पिवळ्या मोहरीचा सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे बघा. ह्या सेवेने तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे अगदीच महिनाभर जरी नाही शक्य झालं तरी अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये अगदीच की 6 नंतर किंवा अगदीच की 9च्या आधी या दरम्यान तुम्ही कधीही सेवा करू शकता. अगदीच देवघरासमोर बसायचं आहे, हातामध्ये पिवळी मोहरी आणि जे काही तुम्ही पारायण वगैरे केलेले असतील त्याची विभूती असू देत, ती रक्षा असू देत, तर ती त्या मोहरीमध्ये टाकायची आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे, जे की 11 वेळेस कालभैरव अष्टकची सेवा आपल्याला करायची आहे. 11 वेळेस वाल्का सुक्त आपल्याला म्हणायचं आहे बघा. नित्य सेवा पुस्तकामध्ये सर्व काही हे स्तोत्र दिलेले आहेत. तर 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वाल्का सुक्त म्हणायचा आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी आणि जी काही रक्षा आहे एकत्र केलेली तर ती आपल्याला घरातल्या पूर्ण कोपऱ्यात टाकायची आहे की जेणेकरून आपल्या घरातील बघा टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरात आपल्याला ते टाकायची आहे मोहरी. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी झाडून गेली तरी काही हरकत नाही. यामुळे आपल्या घरात जी काही कटकटी भांडणं होतात किंवा अगदीच की घरातलं वातावरण सुद्धा आनंदी राहण्यासाठी आपल्याला ही सेवा खरंच करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या सेवेमुळे घरात अगदीच की माता लक्ष्मीचं तर आगमन होतच, घरात कटकटी भांडणं होत नाहीत, घरात सुख शांती समाधान टिकून राहतं. त्याचबरोबर घरात वास्तुदोष असू देत, पितृदोष असू देत तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर होतो. त्यापेक्षा सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात स्वप्न पडत असतील की मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येत असतील, तुमचे जे काही पूर्वज असतील ते, किंवा सापाचं वारंवार स्वप्न पडत असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या सेवेने खूप मोठ्या प्रमाणात आराम पडतो. त्याचबरोबर येतं की बघा ही सेवा आवर्जून तुम्हाला या दिवशी करायची आहे. संध्याकाळी सुद्धा तुम्हाला दक्षिणेला तोंड करून आपल्याला हे सुद्धा करायचं आहे की पितरांच्या नावे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल असेल तर अतिउत्तम, 2 वातीची मिळून 1 वात करायची आणि त्यानंतर ना आपल्याला दक्षिणेला तोंड करून बघा अगदीच खाली तांदूळ ठेवा, त्यावरती तुम्ही कणकेचा दिवा करून ठेवा किंवा मातीचा दिवा जरी ठेवला तरी सुद्धा काही हरकत नाही. अगदीच आपल्या पितरांना तो दान करायचा असतो दिवा. अगदीच तिळाचं तेल नसेल साधं तेल वापरा आणि त्यामध्ये काळे तीळ जरी टाकले तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तर ही सेवा हा उपाय आवर्जून करा, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम पडणार आहे. बघा कोणाला महिनाभर करणं शक्य होत नाही पण तुम्ही अमावस्येच्या जर सेवा केल्या तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला फरक जाणवेल. या दिवशी उतारा करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर तुम्ही आवर्जून उतारा करू शकता, जो की बघा एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती सुक्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि त्यानंतर बघा समोर त्या व्यक्तीला बसवायचं, ती नारळाची शेंडी त्या व्यक्तीकडे येईल ह्या पद्धतीने नारळ धरायचा आणि 7 वेळा क्लॉकवाईज त्या व्यक्तीच्या अगदीच की डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला क्लॉकवाईज उतारा करायचा आहे. उतारा करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करत आपल्याला तो उतारा करायचा आणि तो नारळ अशा ठिकाणी टाका की जिथे कोणाचाही पाय लागणार नाही किंवा तो नारळ ओरडून कोणी जाणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला तो नारळ टाकायचा आहे. मग आपण आपलं स्वतःचं चांगलं करून दुसऱ्याचं वाईट नाही करायचं की अशाच ठिकाणी टाका की जिथं कोणीही जाणार नाही, अशाच ठिकाणी आपल्याला तो नारळ टाकायचा आहे. त्याचबरोबर अगदीच तुमचा गाडीचा खूप मोठ्या प्रमाणात अपघात वारंवार होत असेल तरी सुद्धा तुम्ही गाडीचा त्याच पद्धतीनं उतारा करायचा. गाडी या दिवशी स्वच्छ धुवा. त्याचबरोबर बघा धुतल्यानंतर गाडी चालू ठेवायची आणि नंतर आपल्याला तो उतारा करायचा असतो. उतारा केल्यानंतर तो सुद्धा नारळ अगदीच तुम्ही जिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी नक्कीच टाकू शकता. त्याचबरोबर येतं की बघा कोहळा बांधताना सुद्धा एक मंत्र असतो, पूजा असते, तर ती कशी करावी तर त्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नक्कीच येणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा. पण ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत जे पितरांना समर्पित आहेत तर त्या सेवा तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकता. त्याचबरोबर येतं की या दिवशी पिंपळ वृक्षाच्या सेवेला सुद्धा तेवढंच अनन्यसाधारण महत्व आहे, जे की बघा या दिवशी अगदीच दिवसभरात तुम्ही कधीही पिंपळ वृक्षाच्या तिथं तुमच्या जवळपास कुठं असेल तर तिथं जा, जल अर्पण करा. बघा या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा नाहीये पण सेवा करण्याला तेवढंच महत्व आहे.
तिथं जल अर्पण करू शकता. अगदीच की दूध, हळद आणि काळे तीळ एकत्र करून आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत. अर्पण करताना विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामजप करत तुम्ही अगदीच पिंपळ वृक्षाला ते अर्पण करायचं आहे. अर्पण करून झाल्यानंतर ना आपल्याला बघा तिथंच एक दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता तुम्ही. तिथं सेम त्याच पद्धतीनं कणकेचा दिवा तुम्ही तिथं प्रज्वलित करू शकता. घरून कणकेचा दिवा घेऊन जावा. कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये अगदीच की आपल्याला मीठ टाकायचं नाही, हळद फक्त टाकायची आणि तो पीठ मळून घ्यायचं. त्या पद्धतीनं दिवा बनवून तिथं तुम्ही प्रज्वलित करू शकता. अगदीच पितरांची नावे जरी कणकेचा दिवा करत असताल तरी त्याच पद्धतीनं आपल्याला मीठ न टाकता दिवा बनवायचा आणि तसा प्रज्वलित करू शकता. पिंपळ वृक्षाला तुम्ही अगदीच की 5, 7, 11 अशा प्रदक्षिणा मारत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामजप करत तुम्ही नक्कीच प्रदक्षिणा घालू शकता. त्याचबरोबर येतं की 12 वाजता आपल्याला बघा अगदीच की पक्ष्यांना दही भाताचा बघा या दिवशी तर्पण विधी करण्याला सुद्धा खूप सारे महत्व आहेत. त्याचबरोबर बघा तुम्ही अगदीच की पक्ष्यांना दही भाताचा सुद्धा अगदीच तुमच्या छतावरती वगैरे घास ठेवू शकता पक्ष्यांना, कावळ्यांसाठी. तर हे सुद्धा पितरांसाठीच एक सेवा आहे जे की तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. अगदीच 11 नंतर 11:30 नंतर केली तरी सुद्धा काही हरकत नाही. अगदीच 12:30च्या तुम्हाला ही सेवा करून म्हणजेच हा उपाय करायचा आहे, पक्ष्यांना घास द्यायचा आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल की पितरांच्या नावे आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आवर्जून करा. बघा जसं जसं तुम्ही प्रत्येक अमावस्येला ही सेवा करायला तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला जाणवेल. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नेरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.